जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्मयोग श्लोक 4. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्च अधिदैवतम् अधियज्ञोऽहम् एवात्र देहे देहभृतां वर. ओम. गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्म योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, तू विचारलेस अधिभूतम म्हणजे काय? अधिभूतम म्हणजे ध्वनी, स्पर्श, आकार, चव, गंध आणि त्याचा आधार पंचभूते किंवा पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचभूतांचा नाशवंत स्वभाव आहे. याचा अर्थ ब्रह्मदेव, इंद्रदेव आणि इतर सर्व देवतांनी उपभोगलेली आणि प्रदान केलेली सर्व सुखे ही नाशवंत आणि अशाश्वत आहेत. म्हणून या अधिभूतम बद्दल कोणाला माहिती असायला हवी? ज्यांना संपत्तीची इच्छा आहे त्यांना अधिभूतम म्हणजे काय हे कळले पाहिजे. का? कारण जर त्यांना अधिभूतम बद्दल माहिती असेल तर त्यांच्या लक्षात येईल की ही संपत्ती ह्या सर्व देवतांची आहे. उपभोग घेणे आणि देणे हे नाशवंत आहे. त्यांना हे देखील समजेल की ब्रह्मा, इंद्र आणि इतर सर्व देवतांनी अनुभवलेल्या आणि बहाल केलेल्या संपत्तीच्या तुलनेत मी उपभोगलेली आणि देत असलेली संपत्ती अद्वितीय आणि शाश्वत आहे. मग ते माझा आश्रय घेतील. म्हणूनच ज्यांना संपत्तीची इच्छा आहे त्यांनी हे अधिभूतम काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. अर्जुना, तू हे सुद्धा विचारलेस, अधिदैवतम म्हणजे काय? अधिदैवतम म्हणजे जो सर्व देवतांच्या वर आहे, जो विविध जगाचा अधिपती आहे, जो इतर सर्व जगांपेक्षा श्रेष्ठ जगात राहतो आणि जो सर्व देवतांपेक्षा अधिक सुखांचा उपभोग घेतो, त्याला अधिदैवतम असे म्हणतात. अर्जुना, हे अधिदैवतम कोण आहे हे तुला माहिती आहे का? मी आहे. मी अधिदैवतम आहे. या सर्व देवतांपेक्षा मी परमप्रभू आहे. त्यामुळे या अधिदैवतम बद्दल कोणाला माहिती असायला हवी? जे धन शोधतात त्यांना अधिदैवतम माहिती असायला हवे. म्हणजे ज्यांना धनाची प्राप्ती हवी आहे त्यांनी अधिभूतम आणि अधिदैवतम या दोनही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. तरच त्यांना कळेल की मी सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि नाशवंत संपत्तीपेक्षा मी अविनाशी संपत्तीचा दाता आहे. तेव्हा ते माझा आश्रय घेतील आणि अविनाशी संपत्ती प्राप्त करतील. अर्जुना, याशिवाय तू विचारलेस की अधियज्ञ कोणाला म्हणतात? मी अधियज्ञ म्हणून ओळखला जातो. मी अधियज्ञ आहे. याचा अर्थ मी यज्ञांशी निगडीत आहे. मी सर्व देवतांचा निवासी आहे आणि सर्व यज्ञ प्राप्त करतो. सर्व देवतांमध्ये सर्व यज्ञांनी माझी पूजा केली जाते. म्हणून मला अधियज्ञ म्हणतात. अर्जुना, संपत्ती शोधणाऱ्यांनी हेही जाणले पाहिजे की मी अधियज्ञ आहे आणि जे आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार शोधतात त्यांनी हेही जाणले पाहिजे की मी अधियज्ञ आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहेत की ज्यांना धनाची प्राप्ती हवी आहे त्यांनी अधिभूतम, अधिदैवतम, अधियज्ञ जाणून घ्यावे.
श्रीकृष्ण परमात्मा हेही सांगत आहेत की मी आधी सांगितल्याप्रमाणे 4 प्रकारचे भक्त माझ्याकडे 4 वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी येतात. पहिल्या प्रकारचे भक्त ते आहेत जे हरवलेली संपत्ती किंवा हरवलेले प्रभुत्व प्राप्त करण्यास येतात. दुसऱ्या प्रकारचे भक्त ते आहेत जे नवीन संपत्ती किंवा नवीन प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी येतात. तिसरे प्रकारचे भक्त ते आहेत जे आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी येतात. चौथ्या प्रकारचे भक्त म्हणजे मला प्राप्त करण्यासाठी येतात. पहिल्या 2 प्रकारचे भक्त जवळपास सारखेच असल्याने त्यांचा एक गट करता येईल. तर आता हे 3 प्रकारचे भक्त आहेत. या तिन्ही प्रकारच्या भक्तांनी मी अधियज्ञ आहे हे जाणून घ्यावे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणीचे चिंतन करताना आपण इतर देवतांकडे गेलो तर आपल्याला नाशवंत संपत्ती मिळते हे समजून त्याऐवजी आपण श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांच्याकडे गेलो तर आपल्याला अविनाशी संपत्ती मिळते. जर आपण स्वतः श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांचा शोध घेतला आणि त्यांना शरण गेलो तर आपल्याला शाश्वत आनंदाची प्राप्ती होते, जो आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कारापेक्षा कितीतरी अधिक आनंददायी आहे. श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांच्या दिव्य चरणांचा आश्रय घेण्याची दृढ वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा,
तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्च अधिदैवतम् अधियज्ञोऽहम् एवात्र देहे देहभृतां वर. ॐ अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. जय श्रीमन नारायणा. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणाश्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3 पैकी 3ला नारायणाश्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणाश्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.